नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 512वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली कविता आहे. एक माणूस एका दुकानात शिरला आणि म्हणाला, मला दिसत नाही, मला चष्म्याची गरज आहे. दुकानदार म्हणाला, मी काही डोळ्यांचा तज्ज्ञ नाही, पण तुम्हाला चष्म्याची गरज आहे हे 100% खरं आहे याची मला खात्री आहे, कारण हे चष्म्याचं दुकान नाही, हे हेअर कटिंग सलून आहे. दुसरी कविता आहे. रेडिओ किंवा TV वर बातम्या वाचणारे अगोदर गुड मॉर्निंग किंवा गुड इव्हनिंग म्हणतात आणि मग पुढची 15 मिनटं मॉर्निंग किंवा इव्हनिंग गुड का नाही आहे ते समजावून सांगतात. तिसरी कविता आहे. यशस्वी वैद्यकीय तज्ज्ञ कसा असतो? मला काय झालंय असं विचारलं तर तो सोपी गोष्ट अवघड करून सांगतो. सोप्या शब्दांच्या ऐवजी ग्रीक, लॅटिन अशा भाषेतील शब्द वापरतो आणि रोग्याच्या मनात गोंधळ उडवून देतो. चौथी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 46वा भाग. सावली माझी असते पण मी सावली नसतो, प्रतिबिंब माझे असते पण मी प्रतिबिंब नसतो. सावली माझी असते पण मी सावली नसतो, प्रतिबिंब माझे असते पण प्रतिबिंब मी नसतो. स्वप्नात मी असू शकतो पण स्वप्न मी नसतो. शरीर माझे असते पण मी शरीर नसतो. स्वप्नात मी असू शकतो पण स्वप्न मी नसतो. शरीर माझे असते पण मी शरीर नसतो. शरीरच मी हे मानतो अन मग गोंधळ होतो. शरीराचे आहे तेच खरे हा विश्वास असतो. शरीरच मी हे मानतो अन मग गोंधळ होतो. शरीराचे आहे तेच खरे हाच विश्वास असतो. त्यास बरे वाटते म्हणून त्याच्या मागे जातो. इच्छापूर्ती अनवैफल्य यातच जगत राहतो. त्यास बरे वाटते म्हणून त्याच्या मागे जातो. इच्छापूर्ती अनवैफल्य यातच जगत राहतो. अन्य शरीरांशी परिस्थितीशी जोडून मग घेतो. जेवढे घट्ट लागे बांधे सुटका अवघड करतो. अन्य शरीरांशी परिस्थितींशी जोडून मग घेतो. जेवढे घट्ट लागे बांधे सुटका अवघड करतो. शरीर नाही मी आत्मा हे जेव्हा कळते. पुनर्जन्माची शक्यता मगच मावळते. शरीर नाही मी आत्मा हे जेव्हा कळते. पुनर्जन्माची शक्यता मगच मावळते.